आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. दिवसापासून माझं आव्हान होतं की विकासाची दृष्टी ठेवून नगरपालिकेचा कारभार व्हायला पाहिजे. भ्रष्टाचाराचा अड्डा तयार झाला होता, तो काढण्यासाठी इथं सेना नव्हतीच, ही इथली वेगळीच सेना होती आणि त्यामुळे या सेनेचा नाही पराभव झाला. हा पराभव आहे तो वडवलीचा आहे आणि त्या वडवलीच्या पराभवाला जबाबदार भ्रष्टाचार आहे. भारतीय जनता पार्टी चांगल्या विचारातून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी बदलापूरला येऊन आम्हाला शब्द दिला. बदलापूर असलेलं प्रेम, याच्या अगोदर सुद्धा सगळे प्रकल्प आणि जनतेला आव्हान केलं, नगराध्यक्ष तुम्ही द्या, 5 वर्ष मी तुम्हाला जे लागेल बदलापूरला ते देण्याचा विश्वास, आश्वासन नाही, विश्वास बदलापूरकरांना दिलाय तो मुख्यमंत्र्यांनी. निश्चितपणे त्याचा जनतेने स्वीकार केला. त्यामुळे मी आमचा हा विजय, रुचिता घोरपडे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांचा हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय. जनतेला हा आम्ही विजय देतोय आणि जनतेचे मनापासून आभार मानतोय की त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI आम्हाला एक चांगलं बहुमत पण दिलं आणि भरघोस मताने रुचिता घोरपडे यांच्यावर विश्वास टाकलाय. कुठेही तडा जाणार नाही हाच विश्वास देतोय. मी गेल्या 20 वर्षापासून काम करत असताना नगरपालिकेच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही. त्यांनी त्यांचं काम चांगलं करावं हा माझा स्वभाव आहे. मी इथलंच नाही, मग ग्रामपंचायती माझ्या एवढ्या आहेत, नगरपंचायती पण आहे, जिल्हा परिषदला पण होतो. मला आवडत नाही, कारण ज्याच्यावर आपण विश्वास टाकतो त्यांच्यावर विश्वास ठेवून पण त्यांनी जनतेचं चांगलं काम केलं पाहिजे. जर पटलं नाही तर मग निश्चितपणे माझ्या पद्धतीने चालतो आणि मग त्या पद्धतीने काम करून घेत असतो. आणि आज बदलापूर नगरपालिकेमधला जो सगळा जर भ्रष्टाचार बाहेर चव्हाट्यावर आला हीच तो अजूनही पुढे जाईल. पण बदलापूरला पारदर्शकता देऊन जनतेसाठी लागणारा चांगले चांगले निर्णय, पहिला निर्णय आम्ही घेणार आहे. या बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य माणसांना घरपट्टी भरण्याला जो अडचणीचा प्रश्न निर्माण होतो, 50% सूट ही बदलापूर नगरपालिका रुचिता घोरपडेंच्या पहिल्या बैठकीमध्ये दिली आणि जनतेला दिलेला पहिल्या वचनाचा स्वीकार आणि खऱ्या अर्थाने विचार हा रुचिता घोरपडेंच्या नेतृत्वाखाली बदलापूरला दिला जाईल. लागणारा त्यातला निधी त्याच्या डबल रुचिता घोरपडेंना देण्याची जबाबदारी माझी आहे. बरं, अशी आता सोशल मीडियावर चर्चा आहे की आमदार किसन खोतरे यांच्याशी जर राजकीय वर घेतलं तर त्या माणसाला राजकारणातून हद्दपार व्हावं लागतं, अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. असं काय झालंय का? मी खरं म्हणजे ना, मला बरेचसे जण कधी गाणी काढलेत, काय केलेत, माझा चष्मा खाली गेला का काय होत. खरं म्हणजे यांना चष्मे घालायला मीच शिकवलेले, यांना घडवलेत पण मीच. आणि तेच जर मला शिकवायला निघत असतील तर कधी कधी तो चष्मा खाली घ्यावा लागतो आणि तो चष्मा यावेळेला खाली गेल्यामुळं हे पाहावं लागेल. मी नगराध्यक्षाचा उमेदवार असा दिलाय की तुम्हाला कधीच विचार पडणार नाही, चांगल्या विचारातून ती काम करेल असा विश्वास आहे. आणि नगरसेवक सुद्धा 26 नगरसेवक आहेत, क्वालिटी आहे, चांगल्या विचारातून काम करतील आणि बदलापूरला न्याय देतील. आता मगाशी तुम्ही बोलताना 30 पैशाची किंमत झाली, नक्की कोणाची किंमत झाली? आता खरं म्हणजे तो पत्रकारांनी शोधलं पाहिजे की काय ही वेळ जर आपल्यावर यावी ना, तर खरं म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कुठून तरी उडी मारू. दोन उड्या आहेत, एक मेट्रो आणि एक पराभव. आता नाही, त्याला पाणी अजून